18. प्रायोजक कॉटन किंग, India's leading menswear brand in 100% cotton. सांगलीतलं चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर. धरणात 34.21 TMC पाणी साठा जमा झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर भुसावळमध्ये पावसाचं जोरदार कमबॅक. तापमानात घट झाल्यानं नागरिकांना दिलासा. बीडमध्ये सोयाबीनच्या काढणीला वेग. मजुरांना प्रति एकर 6,000ची मजुरी द्यावी लागत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. कोल्हापूरकरांचा नादच खुळा. गणपती विसर्जन मिरवणुकीवर 2 डंपरभर बेवारस चपलांचा ढीग. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातल्या 3 जणांची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. इंदिरानगर पोलिसांच्याकडून तपास सुरू. पत्नीच्या प्रियकराची गळा चिरून हत्या करणारे आरोपी अखेर जेरबंद. हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पिंपरी चिंचवडमध्ये 2 अज्ञातांच्याकडून वाहनाची तोडफोड. पोलिसांनी भर रस्त्यावरून काढली धिंड. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे लक्ष. गणपती विसर्जनाच्या दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबार. गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद. पोलिसांच्याकडून अधिक तपास सुरू. जिंतूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान एकाचा मृत्यू तर 3 जणांची प्रकृती चिंताजनक. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे घटना घडल्याचा अंदाज. आणि बातम्यांचा वेगवान आढावा. पण त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज अमरावतीतून हाती येते. अखेर खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. खासदार असलेल्या अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य हे आक्षेपार्ह आहे असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आणि त्यावर जोरदार आक्षेप घेण्यात आला. एवढंच नाही तर अनेक दिल्लीतल्या नेत्यांनी सुद्धा याबद्दल गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला. संजय शेंडे आपले अमरावतीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संजय, अखेर गुन्हा दाखल झाला तर? हो, निश्चितच. सकाळी डॉक्टर बोंडे यांचं वक्तव्य माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या होत्या. यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे आणि माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते हे पोलीस आयुक्तांच्या दालनात गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. तब्बल 3 ते 3.5 तास ठिय्या आंदोलन केलं आणि जोपर्यंत गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत पोलीस आयुक्तांना दालन सोडणार नाही अशी भूमिका यशोमती ठाकूर यांनी घेतली. अखेर पोलिसांनी डॉक्टर बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे आणि आता त्यानंतरच कुठेतरी हे आंदोलन जे आहे ते शमले आपल्याला दिसत आहे. संजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.